इंटिग्रेशनची शीट द्या एखादी. हां बरं आहे का आपल्या याच्यावर किती किती क्वेश्चन झाले आहेत. पहिलाच टाइम सुरू आहे ना. येस आय थिंक दिस इज लेक्चर नंबर 3 की 4. 4. एक पेन बघू द्या. कुठला एखादा बघू. ठीक आहे. हां थांब. येस लक्ष द्या बाळांनो. इकडे बघा. हां बघा टॉपिक सुरू आहे आपला इंटिग्रेशन. मला आवाज नको आता. टॉपिक सुरू आहे इंटिग्रेशन मध्ये आपण इनडेफिनेट इंटिग्रल शिकत आहोत बाळांनो. या इनडेफिनेट इंटिग्रल्स मध्ये सगळ्यात फर्स्ट दिस इज द लेक्चर नंबर 4. ओके ऑलरेडी आपण याचे टाईप वेचे क्वेश्चन्स नोट्स मधले स्टार्ट केलेले आहे. ज्यात बेसिक क्वेश्चन झाले काही ट्रिग्नोमेट्रीचे मेन क्वेश्चन झाले. ठीक आहे. आता आपल्याला जे क्वेश्चन्स बघायचे आहेत ते बघा इकडे लक्ष द्या. त्यातला सी नोट्स मधला सी टाईप. हां त्यात क्वेश्चन असा दिलाय तुम्हाला इफ लक्ष द्या एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू इट्स 8x क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 10x आणि मायनस के. तुम्हाला एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू दिली आहे ती दिली आहे बाळांनो -3. एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू दिली आहे ती दिली आहे 0. दे विल आस्क यू टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन काढायचं आहे. फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. ओके म्हणजे एफ ऑफ एक्स ही एक पॉलिनोमियल काढायची आहे. सो त्यांनी एफ डॅश ऑफ एक्स दिलाय. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह दिलाय आणि तुम्हाला एफ ऑफ एक्स काढायला लावलाय. मग कसा फाइंड करायचा. तर बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज इंटिग्रेशन. आता हे बेसिक गोष्ट लक्ष द्या. आवाज नको आता लक्ष द्या. ओके जसं आपण इंटिग्रेशन मध्ये म्हणतो जसं व्हॉट इज इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन मध्ये आपण इंग्लिश मध्ये तर बोललेलोच आहे काय इट इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली अपोजिट. मग आता डेरिव्हेटिव्हच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे मिनिंग काय लक्ष द्या मी तुम्हाला सांगतोय. समजा फॉर एक्झाम्पल बाळांनो तुम्हाला एक फंक्शन दिलंय. समजा एक एक्झाम्पल घेतो. हा तुम्हाला एक फंक्शन दिलंय लेट से साइन एक्स. करेक्ट आहे. एखादं फंक्शन आहे. मला हे सांगा साइन एक्स कोण आहे. साइन एक्स हा एक्स आहे की फंक्शन ऑफ एक्स आहे. फंक्शन ऑफ एक्स. राज लक्ष द्या. साइन एक्स कोण आहे एक्स आहे की फंक्शन ऑफ एक्स आहे. साइन सोबत एक्स आला म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आहे. आता समजा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स बोला. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. म्हणजे बघा साइन एक्स हा एक फंक्शन आहे. फंक्शनचा घेतला आपण डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. डेरिव्हेटिव्हचं काय आलं आन्सर. साइन एक्स एक फंक्शन आहे. फंक्शनचा घेतला आपण डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. बघा साइन एक्स एक फंक्शन आहे. एखाद्या फंक्शनचा आपण काय उठ तिथून अमित उठ. साइन एक्स हा एक फंक्शन आहे. फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला डेरिव्हेटिव्हचा आन्सर आलं. सांगा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो कॉस एक्स. एखाद्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला डेरिव्हेटिव्हचा आन्सर आलं. आलेल्या आन्सरचं आपण इंटिग्रेशन घेतलं. सांगा आलेला आन्सर कोण आहे सांगा कॉस एक्स. त्याचं आपण काय घेतलं इंटिग्रेशन. एखादा फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. आलेल्या आन्सरचं आपण काय घेतलं इंटिग्रेशन. काय घेतलं बोला. तर इंटिग्रेशनचा आन्सर काय आहे. तर इंटिग्रेशनचा आन्सर काय येतं ते फंक्शन ज्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला होता. काय बोलू मी ते फंक्शन ज्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला होता. सांगा कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता. येस दिस इज द ऍक्च्युअल मिनिंग ऑफ अँटी डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा. ओके इंटिग्रेशन इज अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण ते त्याचं ऍक्च्युअल मिनिंग असतं. एखादा फंक्शन आहे फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. एखादा फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. आलेल्या आन्सरचं घेतलं इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशनचा आन्सर काय तर ते फंक्शन ज्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतलाय. सांगा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण साइन एक्सचा. करेक्ट आहे. अजून एखादा एक्झाम्पल सांगतो. समजा मी म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स. सांगा आता फंक्शन कोण आहे एक्स आहे की ई रेस टू आर एक्स आहे. ई रेस टू आर एक्स.
एखादं फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. सांगा ई रेस टू आर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो ई रेस टू आर एक्स. सो एखादं फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. एखादं फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्ह, सांगा फंक्शन कोण आहे ई रेस टू आर एक्स. एखादं फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. आलेल्या आन्सरचं इंटिग्रेशन घ्यायचं. काय घ्यायचं इंटिग्रेशन. ऑब्विसली जेव्हा इंटिग्रेशनची साईन येतं तेव्हा डीएक्स येतच असतं. आलेल्या आन्सरचं इंटिग्रेशन घ्यायचं. तर इंटिग्रेशनचं आन्सर काय असतं ते फंक्शन ज्याचा तुम्ही काय घेतला होता डेरिव्हेटिव्ह. सांगा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला होता ई रेस टू आर एक्स. दिस इज म्हणजे असं तुम्हाला शिकवायला पाहिजे ऍक्च्युली खरं व्हॉट इज मीन बाय अँटी डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे मी तुम्हाला ते शॉर्टकट सांगितली की बाळांनो इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. इंटिग्रेशन टी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन आणि त्याला विचारायचा क्वेश्चन की हे कशाचे डेरिव्हेटिव्ह आहे. ते मी घरगुती केलाय लक्षात ठेवा अभ्यास इझी व्हावा म्हणून. पण ऍक्च्युली दिस इज द मिनिंग ऑफ ऍक्च्युअल मिनिंग ऑफ अँटी डेरिव्हेटिव्ह. ओके आता जसं फॉर एक्झाम्पल साइन एक्स एक्स सोबत कोणतरी आलाय म्हणून फंक्शन आहे. एक्स सोबत कोणतरी आलं म्हणून फंक्शन आहे. प्रत्येक वेळेस फंक्शन चेंज होईल. ओके सो आपण एक स्टँडर्ड फॉर्म्युला तयार करू की जर सपोज एखादं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. काय घेतला डेरिव्हेटिव्ह. समजा एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. तर सांगा बरं एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो एफ डॅश ऑफ एक्स. एव्हरीवन नोज एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्हचा आन्सर काय आलं सांगा एफ टी एफ डॅश ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स. एखादा फंक्शनचा घेतला डेरिव्हेटिव्हचा आला आन्सर. आलेल्या आन्सरचं काय घ्यायचं बोला इंटिग्रेशन. आलेल्या आन्सरचं काय घ्यायचं इंटिग्रेशन. आलेल्या आन्सरचं जर काय इंटिग्रेशन घेतं तर इंटिग्रेशनचा आन्सर काय येतं. इंटिग्रेशनचा आन्सर काय येतं ते फंक्शन ज्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला होता. सांगा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता. ठीक आहे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता प्लस सी. आर यू गेटिंग येस. सो गाईज आपल्याला एक नवीन फॉर्म्युला भेटला इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स इज एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके बघा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला काय येतं एफ डॅश ऑफ एक्स. एखादं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला डेरिव्हेटिव्हचा आन्सर. आलेल्या आन्सरचं काय घ्यायचं इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशनचा आन्सर काय असते ते फंक्शन ज्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला. तर सांगा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता एफ ऑफ एक्सचा. बरोबर आहे. जर का हे डोक्यात राहिलं तर तुमचं हे न्यूमेरिकल सुटतं कारण की तुम्हाला दिला कोण आहे एफ डॅश ऑफ एक्स. काळायचा काय एफ ऑफ एक्स. म्हणजे समजलाय दिला कोण आहे एफ डॅश ऑफ एक्स. काळायचा काय एफ ऑफ एक्स. दिला कोण आहे एफ डॅश ऑफ एक्स. तो जो एफ डॅश ऑफ एक्स दिलाय त्याचं काय घ्या इंटिग्रेशन. तुम्हाला एफ ऑफ एक्स भेटतो. काय भेटतो सांगा एफ ऑफ एक्स. झालं. मग आता कसं करायचं इकडे बघा. हा आता सगळ्यात पहिले काय करतो आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स दिलाय 2 मिनिटं लक्ष द्या. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 8x क्यूब प्लस किती आहे बोला 3x स्क्वेअर मायनस किती आहे 10x मायनस के. हा एफ डॅश ऑफ एक्स दिलाय. ओके आपण काय करायचं बाळांनो एफ डॅश ऑफ 0 काढायचा. जिथे एक्स आहे तिथं 0 टाकायचं. ओके हे पहा एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू दिली आहे म्हणजे याचा अर्थ जिथे एक्स आहे तिथं 0 टाकायचा. तर किती होईल सांगा 8. एक्सच्या ठिकाणी 0 तर लेफ्ट हँड साईडला एक्सच्या ठिकाणी 0 तर राईट हँड साईडला सुद्धा जिथे जिथे एक्स तिथे काय टाकायचा 0. सो यू कॅन से इट्स 0चा क्यूब प्लस 3 इथं असतं 0चा स्क्वेअर मायनस 10 इथं असतं 0 आणि मायनस के. आणि असं टाकून एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आली एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे -3. हा जो एफ डॅश ऑफ 0 आहे ना त्या एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू आली आहे -3. बघा आली आहे का येस. तर मला हे सांगा 0 क्यूब इज 0 0 इंटू 8 इज 0 प्लस 0 स्क्वेअर 0 0 इंटू 3 इज 0 0 इंटू एनिथिंग इज 0. सो मायनस के इज इक्वल टू किती असतं -3. सो गाइज मायनस के इज इक्वल टू -3. सो के इज इक्वल टू +3. ओके याची पुढे गरज पडणार आहे आता तुम्हाला त्याचं महत्त्व समजणार नाही. What they have asked you to find f of x and everyone knows what is f of x. So f of x is a f of x c नाही लिहिलं तर चालते. What is f of x? F of x is the integration of काय f dash of x. Yes. So guys you simply can say what is f of x. So f of x is integration of काय असतं f dash of x into किती असतं dx. So what is f of x? F of x is equals to integration of f dash of x. What is your f dash of x? बोला what is your f dash of x? Come on 8x cube plus 3x square minus 10x minus k. काय असतं बोला 8x cube plus किती असतं बोला हां 8x cube ओके प्लस 3x square 8x cube plus किती असतं 3x square minus 10x minus k into किती असतं dx. 8x cube plus 3x square minus 10x minus k into dx. ओके आता मी जर काही डायरेक्ट लिहिलं असतं ना कदाचित तुम्हाला समजलं नसतं. त्यामुळे मी तुम्हाला अँटी डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन पहिले समजून सांगितली. एनी फंक्शन इज ऑलवेज अ इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. Any function is always a integration of derivative. Anti-derivative definition है बाळांनो. Just put value and get the answer. So you simply can say it's f of x is equal to चला. There are n terms in which there is a plus and minus sign.
जर प्लस मायनस साइन असेल तर एव्हरीवन नोज जस्ट सेपरेट द इंटिग्रेशन टू इच अँड एव्हरी टर्म्स. करेक्ट आहे. ओके, मग आता इथं काय इंटिग्रेशन ऑफ काय असतं 8x क्यूब इंटू कोणाला dx प्लस इंटिग्रेशन ऑफ किती असतं 3x स्क्वेअर तिकडनं कोणाला बोला dx इंटिग्रेशन ऑफ कोण आहे 10x तिकडनं कोणाला dx आणि इंटिग्रेशन ऑफ की आणि तिकडनं कोणाला बोला dx. येस. So guys, your f of x is equals to किती असतं 8 is a constant taken outside x cube into किती असतं dx plus 3 is a constant taken outside it's x square into किती असतं dx minus 10 is a constant taken outside x to the power 1 into dx आणि minus k is a constant taken outside integration of 1 into dx. लक्षात ठेवा. ओके, हा k जर का बाहेर काढला तिथे कोण राहील सांगा 1 into dx. लक्षात ठेवा कॉन्स्टंट. सो f of x is equals to किती असतं बाळांनो 8 x to the power n. So which formula shall I use? Okay, which formula shall I use? Integration of x to the power किती असतं n into dx. The formula is x to the power it's n plus 1 divided by किती असतं n plus 1. Integration of x to the power n into dx is x to the power n plus 1 upon किती असतं n plus 1. ओके, आणि इथं काय करायचं n ची व्हॅल्यू किती आहे बोला सांगा. n ची व्हॅल्यू किती आहे 3. सो 3 plus 1 upon 3 plus 1. So x to the power 3 plus 1 किती असतं बोला 4. हां, x to the power किती असतं 4 divided by 4 plus 3 x to the power 2 plus 1 किती असतं 3 divided by 3 minus 10 x to the power n plus 1 upon n plus 1. n ची व्हॅल्यू किती आहे 1. सो x to the power 1 plus 1 किती असतं 2 divided by 2 minus k इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. त्याला विचारायचं क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो म्हणतो मी x चा डेरिव्हेटिव्ह. इथं काय करायचं प्लस. सो गाईज f of x is equals to किती असतं बोला 4 1 जा 4 2 जा 2 into x to the power 4 3 gets cancelled x cube minus 5x square minus kx आणि प्लस किती आहे c. So guys, they have asked you to find the value of f of x and we got that polynomial. Correct आहे. But this is the polynomial having a two unknowns. कुठले दोन unknowns आहे k आणि c. So we need a polynomial which have a completely known terms. At least arbitrary constant नसले पाहिजे, unknown constant नसले पाहिजे. मग त्यात k ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. जस्ट पुट दॅट व्हॅल्यू. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ k इज, कारण की मी काढून ठेवली होती ती बघा, कारण की f' दिला होता ना. ओके, तर मग k ची व्हॅल्यू दिली आहे ती टाकून द्या. काय होईल सांगा तुमचा आन्सर. सो यू विल गेट f of x is equals to बोला f of x is equals to come on f of x is equals to 2x to the power 4 बघा it's a 2x to the power 4 plus x cube minus 5x square plus x cube minus किती असतं it's a 5x square. ओके, then minus kx plus c. सो मायनस k ची व्हॅल्यू किती आहे बोला 3 है ना. k ची व्हॅल्यू आहे 3x आणि प्लस किती आहे c. तरी त्या पॉलिनॉमियल मध्ये एक अननोन राहिला आहे, सांगा कोण आहे c. तुम्हाला c ची व्हॅल्यू काढावं लागणार आहे. मग c ची व्हॅल्यू काढायची आहे तर काय करायचं लेट्स इन्सर्ट त्याला इक्वेशन नंबर 1 घेतलं. एक काम करा इथे त्यांनी कुठली व्हॅल्यू दिली होती f डॅश ऑफ 0 म्हणून मी डॅश मध्येच टाकून दिली ती. इथे कोण दिली आहे f ऑफ, म्हणजे हा -1 म्हणजे x व्हॅल्यू किती टाकाल -1. पण कशात टाकाल f डॅश मध्ये की f ऑफ मध्ये, म्हणजे त्या पॉलिनॉमियल मध्ये. याच्यात नाही टाकता येत कारण की f डॅश आहे म्हणून डॅश व्हॅल्यू मी डॅश मध्ये टाकली. ओके, तर f ऑफ -1 ची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिली आहे. सो गाईज तुम्ही सरळ सांगू शकता ॲज गिवन, इथे लिहू शकता ॲज गिवन तुम्हाला दिलेला आहे काय, तर तुम्हाला इथे दिला आहे f ऑफ -1. येस, जिथे x आहे तिथं -1 टाका. सो जिथे x आहे तिथं -1 तर राईट हँड साईडला सुद्धा जिथे x आहे तिथं काय टाकाल -1. सो इज इक्वल्स टू किती असतं 2 x च्या ठिकाणी -1 रेस टू द पॉवर 4 प्लस -1 रेस टू द पॉवर 3 -5 x च्या ठिकाणी किती असतं -1 चा स्क्वेअर -3 x च्या ठिकाणी असतं -1 प्लस किती असतं c. जिथे इथे x आहे तिथं -1 आणि f ऑफ -1 ची व्हॅल्यू किती असतं बोला f ऑफ -1 ची व्हॅल्यू किती असतं बोला 0. येस, f ऑफ -1 ची व्हॅल्यू किती असतं 0. करेक्ट आहे. येस, त्याहून तुम्हाला एक राहिलेला अननोन भेटतो. सांगा इट्स अ 2. सांगा -1 रेस टू द पॉवर 4 किती असतं 1. जसं 1 रेस टू आर एनिथिंग इज ऑलवेज 1. 1 च्या टाटक्यावर किती असू द्या 1च येत असतं. फक्त इव्हन टर्म असेल तर +1 येतं. लक्षात ठेवा. प्लस सांगा 1 रेस टू आर एनिथिंग इज ऑलवेज 1 आणि ऑड असेल तर काय येतं -1. लक्षात ठेवा. 5 सांगा काय येईल +1 आणि इथे तर काही संबंधच नाही. मायनस मायनस प्लस 3 × 1 is 3 प्लस c इज इक्वल्स टू 0. येस, सांगा इट्स 2 × 1 is 2 प्लस मायनस -1 मायनस 5 × 1 is 5 प्लस किती असतं 3 प्लस c इज इक्वल्स टू किती असतं 0. बोला 2 - 1 1 1 - 5 2 - 1 1 1 - 5 -4. सो गाइज इट्स -4 प्लस किती असतं 3 प्लस c इज इक्वल्स टू किती असतं 0. -4 प्लस 3 किती असतं -1 प्लस c इज इक्वल्स टू 0. c ची व्हॅल्यू किती असतं +1. करेक्ट आहे. Once you get that value, again put in equation 1. So you simply can say it's from equation 1. Okay, from equation 1. So you'll get a value of f of x. Bola, what's value of f of x is equal to, come on, it's a 2 × x to the power 4 plus it's काय असतं बोला x cube minus बोला
इट्स 5x स्क्वेअर. येस. मायनस इट्स किती असतं 3x आणि प्लस कोण आहे सांगा c. and what's value of c is 1. yes, what's value of c is 1. so this is my final answer. so that I get the f of x. काय भेटली सांगा f of x. अशी पॉलिनॉमियल भेटली की ज्यामध्ये दोन्ही काय सांगा अननोन आहे की नोन आहेत नोन. k आणि c. k आणि c दोन्ही काय अननोन आहे की नोन आहेत नोन. इज दॅट क्लिअर? येस. सेम क्वेश्चन दिले आहेत. ओके लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 हे बघा. क्वेश्चन नंबर 2 दिलाय f डॅश ऑफ x. हां f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू बघा इट्स 4x क्यूब मायनस ओके 3x स्क्वेअर. 4x क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस किती आहे बोला k. ओके हा f डॅश ऑफ x दिलाय. त्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला इथं काय दिलाय हां काय व्हॅल्यूज दिल्या आहेत f डॅश ऑफ 0. द व्हॅल्यू ऑफ f डॅश ऑफ 0 इज 1. द व्हॅल्यू ऑफ f ऑफ 1 इज 4. आणि तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ f ऑफ x. f ऑफ x ची व्हॅल्यू किती आहे बोला काय करायचं. आता मला हे सांगा तुम्हाला पॅटर्न फिक्स आहे. आता काही डोकं लावायची गरज नाही. सगळ्यात पहिली कुठली व्हॅल्यू दिली आहे f डॅश ऑफ x. ती व्हॅल्यू इथे टाका. एक अननोन काढून घ्या. ओके समजा मी इथं बोललो f डॅश ऑफ 0. समजा बोललो f डॅश ऑफ 0 म्हणजे जिथे x आहे तिथं 0 टाकायचा. येस. सो 4 इंटू 0चा क्यूब 3 इंटू 0चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 0 प्लस k. हा झाला f डॅश ऑफ 0. सांगा f डॅश ऑफ 0चा आन्सर किती आहे 1. अरे बोला ना किती आहे 1. f डॅश ऑफ 0चा आन्सर 1 आहे बघा आहे. येस. मग ती डॅश वालीच टाकायची डॅश मध्ये. ही नाही टाकू शकत मी कारण की f ऑफ वाली आहे. ओके मग आता इथं काय करायचं 0 इंटू एनिथिंग इज 0 मायनस 0 इंटू एनिथिंग इज 0 प्लस 0 इंटू एनिथिंग इज 0 प्लस k इज इक्वल्स टू किती असतं 1. व्हॅल्यू ऑफ k इज इक्वल्स टू 1. येस झालं. नंतर तुम्हाला एक सुंदर फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर का पॉलिनॉमियल f ऑफ x काढायचा असेल तर मी सांगितलं होतं इंटिग्रेशन ऑफ काय करायचं f डॅश ऑफ x इंटू dx. करेक्ट आहे. अँटी डेरिव्हेटिव्ह तुम्ही एक्सप्लेन करून दिला आहे. ओके जर का f डॅश इंटिग्रेशन घेतलं तर काय भेटतं f ऑफ x. सो गाइज वी गॉट f of x. so f of x is equals to integration of f dash of x. what is f dash of x बोला इट्स 4x क्यूब मायनस किती असतं 3x स्क्वेअर प्लस किती असतं बाळांनो 2x प्लस किती आहे k आणि इंटू dx. येस. सो व्हॉट इज f of x इज इक्वल्स टू किती असतं प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करायचं तिकडनं dx येईल. बोला इंटिग्रेशन ऑफ किती असतं 4x क्यूब तिकडनं कोणाला dx. इंटिग्रेशन ऑफ किती असतं 3x स्क्वेअर तिकडनं कोणाला dx. इंटिग्रेशन ऑफ किती असतं 2x तिकडनं कोणाला dx आणि इंटिग्रेशन ऑफ k आणि तिकडनं कोणाला बोला dx. झालं. येस. आता इथं काय करायचं प्रत्येक टर्म तुम्ही इंडिव्हिज्युअली सॉल्व करा. कसं सो गाईज f ऑफ x इज इक्वल्स टू किती होईल. सो 4 इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाइड इट्स x क्यूब इंटू dx. लक्ष द्या 4 इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाइड x क्यूब इंटू dx. मायनस 3 इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाइड मायनस 3 इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाइड इट्स x स्क्वेअर इंटू dx. लक्षात ठेवा. नंतर 2 इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाइड प्लस 2 इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाइड x टू द पॉवर 1 इंटू dx. ओके आणि त्यानंतर k is a constant degree outside. So guys k is a constant degree outside integration of 1 into dx. Yes. So you simply can say f of x is equals to किती असतं 4 x to the power n. What's the integration of x to the power n? n plus 1 upon n plus 1. Okay. So x to the power 3 plus 1 किती असतं 4 divided by 4 minus 3 x to the 2 plus 1 किती असतं 3 divided by 3 plus 2 x to the power 1 x to the power 1 plus 1 म्हणजे किती असतं 2 divided by 2 n plus 1 upon n plus 1 आणि प्लस इथे किती असतं k. बोला इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन त्याला विचारायचं क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बोला x चा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके आणि सगळ्यात शेवटी किती येतं c की प्लस c प्लस c आफ्टर टेकिंग ऑल इंटिग्रेशन्स. सो f of x is equals to किती येईल गाइस 4 4 गेट्स कॅन्सल x to the power 4 3 3 गेट्स कॅन्सल x क्यूब प्लस 2 2 गेट्स कॅन्सल इट्स x स्क्वेअर प्लस किती आहे बोला kx आणि प्लस किती आहे c. लेट्स कन्सिडर थांबा त्यात k ची व्हॅल्यू टाकून द्या. मला काढायचं तर f of x आहेच. सो f of x मिळाली सुद्धा की ज्यामध्ये k आणि c आहे. करेक्ट आहे. पण मला नोन पाहिजे तर k ची व्हॅल्यू पहिले टाकून द्या. म्हणजे दोन व्हॅल्यू पाहिजे होत्या त्यातली एक मिळाली आहे एक फाइंड करायची आहे. f of x इज इक्वल्स टू x टू द पॉवर 4 मायनस x क्यूब प्लस बरोबर नाही करायची x टू द पॉवर 4 मायनस x क्यूब प्लस x स्क्वेअर. सगळा k ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू k ची व्हॅल्यू किती आहे 1. सो 1 इंटू x प्लस किती असतं c. आणि आता मला कोण हवा आहे सांगा याला मी लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1 घेतलं. आता मला c हवा आहे त्या c साठी मी काय करणार ही f ऑफ 1 ची व्हॅल्यू टाकणार. सांगा f ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे 4. ती 1 कशात टाकणार मी सांगा f डॅश मध्ये टाकणार की f ऑफ मध्ये टाकणार f ऑफ. सो f ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे बोला सांगा f ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे f ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4. चला टाका इथं जिथे x आहे तिथं 1 टाका राईट हँड साइडला. हां 1 रेस टू आर 4 1 चा क्यूब 1 चा स्क्वेअर 1 x व्हॅल्यू 1 प्लस c
आणि एफ ऑफ वन एफ ऑफ वनची व्हॅल्यू किती आहे 4 किती आहे बोला 4 सांगा किती होईल 1 raised to anything is 1 1 cube is 1 1 square is 1 1 into 1 is 1 plus c is equals to 4 plus 1 minus 1 cancel सांगा 1 plus 1 2 so guys it's a 2 plus c is equals to how much 4 what's value of c minus 2 plus 2 तिकडे गेला तर minus 2 आणि 4 minus 2 2 not minus 2 plus 2 okay so c is equals to किती असतं plus 2 करेक्ट आहे आणि तो c जो आहे प्लस 2 तो 1 मध्ये टाकून द्या सो तुम्ही इथं सरळ सांगू शकता फ्रॉम 1 ए एफ ऑफ एक्स हा इज इक्वल्स टू किती असतं एक्स टू द पॉवर 4 मायनस किती आहे एक्स क्यूब प्लस किती आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स एक्स आणि प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे 2 खतम येस आर गेटिंग येस बघा थर्ड क्वेश्चन आहे सेम दिलाय हे मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी दिले आहेत एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू they have given a k times of cos x minus sin x okay सोबत दिलाय f dash of 0 is equals to how much 3 f of pi by 2 is equals to how much 15 okay तर तुम्हाला दिलाय f of x किती आहे हा सांगा काय करायचं तुम्हाला f dash of x दिलाय तुम्हाला काय करायचं f of x म्हणजे पहिले इंटिग्रेशन घ्यावं लागतं मग जेव्हा इंटिग्रेशन घेतो तेव्हा किती अननोन येतात 2 k आणि c पहिले के पहिलेच काढून घ्या दिलेलं इक्वेशन कोणाचं आहे सांगा एफ ऑफ एक्स आहे की एफ डॅश ऑफ एक्स आहे मग एफ डॅश ऑफ मध्ये व्हॅल्यू टाकून द्या सांगा काय करायचं इथंच एफ डॅश ऑफ 0 आहे हे पहा म्हणजे जिथे एक्स आहे तिथं 0 सो के टाइम्स कॉस ऑफ 0 मायनस साइन ऑफ 0 आणि एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे बाळा नो 3 आहे लक्षात ठेवा एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे बघा आहे येस सो गाइस के टाइम्स कॅन यू प्लीज टेल मी द व्हॅल्यू ऑफ कॉस 0 इज 1 minus sin 0 is 0 is equals to किती आहे 3 so k times 1 minus 0 is 1 is equals to 3 so k is equals to 3 खतम k into 1 k finish चालेल आता आपल्याला f of x पाहिजे इंटिग्रेशन ऑफ f dash of x into dx जो तुमचा f dash of x आहे त्याचं इंटिग्रेशन काय असतं तर इंटिग्रेशन ऑफ f dash of x into dx is a f of x so what is f of x is equals to integration of f dash of x Can you please tell me the value of f dash of x? बोला it's a k into come on cos x बोला k into come on cos x minus किती असतं sin x into dx सिंपल आहे कारण की हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं आहे f of x is the integration of f dash of x याला सॉल्व करा काय करा सॉल्व सांगा बरं कसं सॉल्व करणार येस बोला सो गाइस f of x is equals to integration of in bracket चला k ने मल्टिप्लाय करा k into cos x किंवा एक काम करा के इज अ कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड आणि प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करा सो के इज अ कॉन्स्टंट सरळ सांगू शकता के इज अ कॉन्स्टंट टिकेट आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट इट्स अ cos x मायनस sin x आता बाळांनो तुम्हीच मला हे सांगा हा जो इंटिग्रेशन आहे तो कोणाचा आहे पहिल्याचा आहे दुसऱ्याचा तो जो के आहे के तो कोणाचा आहे कारण आता मी इंटिग्रेशन सेपरेट करणार ना सांगा बघू कोणाला सेपरेट करणार cos x आणि sin x मग तो के कोणाचा आहे एकाचा आहे दुसऱ्याचा आहे की दोघांचा आहे त्यासाठी काय करायचं ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं सो गाइस f of x is equals to किती असतं इट्स अ k टाइम्स इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ तिथं लिहिलं cos x into dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं लिहिलं sin x into dx आवाज नको आहे ब्रॅकेट गेट्स क्लोज ओके अँड नाउ गाइस f of x is equals to किती असतं k टाइम्स बोला इंटिग्रेशन ऑफ cos x is अरे बोला इंटिग्रेशन ऑफ cos x is sin x इंटिग्रेशन ऑफ sin x is मायनस cos x बरोबर आहे फॉर्म्युले उलटे होतात बरं का साइन ए cos x चे इंटिग्रेशन प्लस साइन एक्स सर नाही मायनस साइन तो cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे व्हॉट्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साइन उलटे होतं बरं का साइन चेंज होतात इंटिग्रेशन ऑफ cos x इज sin x and इंटिग्रेशन ऑफ sin x इज मायनस cos x लक्ष द्या सो गाइस f of x इज इक्वल्स टू किती असतं k टाइम्स इन ब्रॅकेट कम ऑन इट्स अ sin x and मायनस मायनस प्लस cos x आणि इथे किती असतं प्लस c चला put the value of k can you please tell me the value of k k is equals to किती आहे 3 so तुम्ही सरळ सांगू शकता f of x is equals to k ची व्हॅल्यू 3 इन ब्रॅकेट कम ऑन इट्स अ sin x प्लस cos x आणि इथे किती आहे प्लस c k ची व्हॅल्यू 3 आहे ना sin x प्लस cos x आणि किती असतं प्लस 3 इज दॅट क्लियर यस सो गाइस लक्ष द्या तुम्ही इथं सरळ लिहू शकता काय तर याला इक्वेशन नंबर 1 ठीक आहे हां f of x is equals to किती असतं 3
इन ब्रॅकेट इट्स साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि प्लस सी. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. आपल्याला एफ ऑफ एक्स पॉलिनॉमियल काढायची होती. आपल्याला एफ ऑफ एक्स पॉलिनॉमियल मिळाली, नो डाऊट. पण मला हे सांगा, त्या पॉलिनॉमियल मध्ये अजून एक कॉन्स्टंट राहिला. कोण आहे? आर्बिट्ररी कॉन्स्टंट सी, ज्याची मला व्हॅल्यू माहित पाहिजे. आणि ती व्हॅल्यू कशी काढायची सांगा बरं. कशी काढायची व्हॅल्यू? यावर डॅशची तर इथूनच निघाली, फंक्शनची इथून निघेल. सांगा एफ ऑफ कोण आहे? π/2 ची व्हॅल्यू किती असते बाळांनो? 50. म्हणजे जिथे एक्स आहे तिथं π/2 टाका. चला इकडे लक्ष द्या. एफ ऑफ π/2, लक्ष द्या, एफ ऑफ π/2 म्हणजे समजते का? जिथे एक्स आहे तिथं काय टाकायचं? π/2. मग लेफ्ट हँड साईडला जिथे एक्स आहे तिथं π/2, तर राईट हँड साईडला सुद्धा जिथे एक्स आहे तिथं π/2 टाकायचं. येस, म्हणजे किती असतं? 3 इन ब्रॅकेट बोला साइन ऑफ π/2 प्लस कॉस ऑफ π/2 प्लस सी. सांगा एफ ऑफ π/2 ची व्हॅल्यू किती आहे? बोला सांगा एफ ऑफ π/2 ची व्हॅल्यू किती आहे? बोला 15. किती आहे? 15. येस, ओके. म्हणजे 3 साइन π/2. π/2 म्हणजे कोण रे? 90. सांगा साइन 90 ची व्हॅल्यू किती असतं? 1. कॉस π/2 म्हणजे किती असतं? कॉस 90. कॉस 90 ची व्हॅल्यू किती असतं? बोला 0. आणि इथे किती असतं? प्लस सी इज इक्वल्स टू 15. 3 1 प्लस 0 1 प्लस सी इज इक्वल्स टू किती असतं? 15. सांगा 3 × 1 3 प्लस सी इज इक्वल्स टू किती असतं? 15. सी इज इक्वल्स टू किती असतं? 15 - 3 आणि सी इज इक्वल्स टू किती असतं बाळा? 12. 50 - 3 म्हणजे किती असतं? 12. सो वी गॉट दॅट व्हॅल्यू. अगेन यू कॅन राईट. ओके, लक्ष द्या. फ्रॉम 1 सांगा फ्रॉम 1 एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती असतं? 3 इन ब्रॅकेट कम ऑन इट्स अ साइन एक्स प्लस इट्स अ कॉस एक्स प्लस सी. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे बाळा? 12. जस्ट ओपन द ब्रॅकेट कम ऑन. ए बोला ओपन द ब्रॅकेट कम ऑन. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू बोला हां 3 × साइन एक्स प्लस 3 × कॉस एक्स प्लस 12. नाही 12च ना? आर यू गेटिंग? हे 3 न्यूमेरिकल घेतले जे एकाच पॅटर्नवर बेस्ड आहे. इथं बाळांनो तुमचा बेसिक न्यूमेरिकल्स म्हणजे टाईप 1 संपतो कंप्लीट. लक्षात ठेवा इंटिग्रेशनचा. समजलंय? आता आपल्याला टाईप 2 सॉल्व्ह करायचा आहे. आता टाईप 2 मध्ये लक्षात ठेवा मी काय म्हणताय. ओके, टाईप 2 मध्ये आता काही मी बेसिक गोष्टी लिहून देतो. लक्ष द्या काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. लक्ष द्या, मेथड्स ऑफ इंटिग्रेशन समजून घ्या. आता हे लेक्चर पुढचे 15-20 मिनिट फार महत्वाचे. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनच्या काय काय मेथड्स आहेत म्हणजे इंटिग्रेशनचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स काय? मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मध्ये पहिली एक असतं सबस्टिट्यूशन मेथड. बघा रे, सबस्टिट्यूशन. मला आवाज नको रे रोहन, लक्ष दे. सबस्टिट्यूशन मेथड. दुसरी बाळांनो इंटिग्रेशन बाय पार्ट्स. विच इज अ प्रोडक्ट रूल ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचा कुठला रूल आहे? प्रोडक्ट रूल लिहून दिलाय मी. अँड तिसरी मेथड असतं बाळांनो पार्शियल फ्रॅक्शन. काय बोलू मी? पार्शियल फ्रॅक्शन. लक्षात ठेवा. these are methods of solution of integration. त्यातली पहिली मेथड विच इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड. ही जमलीच पाहिजे तरच यांना हात लावायचा, नाही तर विसरून जायचं. पहिली मेथड सबस्टिट्यूशन मेथड. लक्ष द्या, सबस्टिट्यूशन मेथड. हा आता सबस्टिट्यूशन मेथड काय असते? वीर सात्विक लक्ष द्या. तू टकल्या लक्ष दे ना. काय बडबड करताय? काय बोलताय बाजूला तुझ्या? कोण बोलताय? फोकल तुला मी काय बोलताय? तू काय बोलताय? तू हा तू बोलताय? तू बोलताय की तू बोलताय? अशी कानाखाली दिलने ठेवून लक्ष दे बरोबर. हा फालतूपणा नाही करायचं. सबस्टिट्यूशन मेथड काय असतं बाळांनो? लक्ष द्या. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये तुम्हाला माहित आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा केलं होतं आपण. कुणाला तरी तुम्हाला काहीतरी सबस्टिट्यूट ठेवायचं असते. ओके, जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये करायचो साइन थीटा इज इक्वल्स टू टी, कॉस थीटा इज इक्वल्स टू टी, बरोबर आहे की नाही?
ओके, कुठल्या याच्यात करायचं सांगा बरं? डेरिव्हेटिव्ह मध्ये नॉर्मल डेरिव्हेटिव्ह मध्ये घ्यायचं की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये ठेवायचं? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री. सांगायचं बाहेर जर का कॉस इन्व्हर्स असेल तर आतमध्ये कोण हवा आहे? कॉस. आणि आतमध्ये कॉस येण्यासाठी काहीतरी सबस्टिट्यूट ठेवायचं. ओके, तीच मेथड आहे सबस्टिट्यूशन. ओके, आता बघा सबस्टिट्यूशन मेथड मध्ये लक्षात ठेवा मी काय म्हणताय. इंटिग्रेशन आणि डीएक्स यांच्या दोघांच्या मधातलं फंक्शन असतं. काय असतं बोला? फंक्शन. इंटिग्रेशन आणि डीएक्स यांच्या दोघांच्या मधातलं फंक्शन असतं. आता फंक्शन किती मोठं असू शकतं? जसं फॉर एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन मध्ये समजा इथे दिलं मी असं न्यूमेरिकल साइन रेस टू द पॉवर 5x इंटू कॉस एक्स इंटू डीएक्स. बरोबर आहे? म्हणजे इंटिग्रेशन डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं हे फंक्शन आहे. बरोबर आहे की नाही? येस. ओके, किंवा इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर 1/2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. करेक्ट आहे? सो इंटिग्रेशन आणि डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं हे फंक्शन आहे. आता या फंक्शन मध्ये सुद्धा दोन दोन टर्म्स आहेत. या फंक्शन मध्ये सुद्धा दोन दोन टर्म्स आहेत. कधी कधी एका फंक्शन मध्ये 4-4, 5-5 टर्म्स असतात. करेक्ट आहे की नाही? फक्त एवढं लक्षात ठेवा, इंटिग्रेशन डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं एवढं मोठं हे फंक्शन आहे. इंटिग्रेशन डीएक्स यांच्या दोघांच्या मधलं एवढं मोठं फंक्शन आहे. आणि फंक्शन मध्ये दोन दोन टर्म्स आहेत, न्यूमरेटर डिनॉमिनेटर अशा. चालेल? तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं तर बाळांनो लक्षात ठेवा. इन फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स मध्ये, या केस मध्ये हा एफ ऑफ एक्स आहे, या केस मध्ये हा कंप्लीट एफ ऑफ एक्स आहे. बरोबर आहे? इन फंक्शन ल कसा काढायचा रे? बरोबर आहे का? वाचा बरं काय लिहिलं. अबे पूर्ण वाचा. अशा टर्मला ती आशा नाही अशा. हा, आशा झालं का? आशा झाले? तुझं लक्ष आहे की नाही? हा, अशा टर्मला टी ठेवायचं. हे ठ हा कोण आहे? ढ आहे का? ठ कसा असतो? ए चुप राहा. ए ली रे, मराठी लिहिता येते का? ली बरं. झाली, जा लवकर ली, मी सांगता येते ते. ए इन फंक्शन, चल लवकर वर. हा, ते काढ दे पूर्ण, ते रब कर दे पूर्ण, पूर्ण रब कर तुझ्या हँडरायटिंग मधली. ली अशा टर्मला. हा बरोबर आहे, ली ली. हा बाई, शुद्ध लेखनाचा क्लास नाही सुरू आहे, लवकर ली. हा, अशा टर्मला, टर्म टर्म इंग्लिश मध्येच ली. अशा टर्मला टी ठेवायचं. अशा टर्म अरे आहे तिथे. ए ओढ नका नालायक हो. थांब. हा, अशा टर्मला ए फालतू नका करू. अशा टर्मला टी ठेवायचं. टी ठेवायचे. अशा टर्मला टी ठेवायचे. राहू दे राहू दे, समजते ते, राहू दे ना. अशा टर्मला टी ठेवायचे ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट एडीजेयूएसटी कर, ऍडजस्ट झाला पाहिजे. झाला पाहिजे. ठीक आहे? सबस्टिट्यूशन मेथड मध्ये अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. व्हेरी गुड. ओके, अशा टर्मला टी ठेवायचं की ज्याचा काय ऍडजस्ट झाला पाहिजे? डेरिव्हेटिव्ह. करेक्ट आहे?
ओके, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा काय ऍडजस्ट झाला पाहिजे डेरिव्हेटिव्ह. आता हे पाठ करायचं हा, पाठ करा. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये असा सेंटेन्स हा, डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. and convert the whole numerical, convert the numerical, आवाज, convert the numerical in a new variable, in a new variable, तो न्यूमेरिकल नवीन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करून टाकायचा. जर का तो न्यूमेरिकल आता एक्स मध्ये दिला असेल तर ज्या सबस्टिट्यूशन ठेवता ना त्या नवीन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करून टाकायचा. दॅट इज तो नवीन व्हेरिएबल असतो टी. कोण असतो बोला? टी. करेक्ट आहे. अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे अँड कन्वर्ट होल न्यूमेरिकल इन द फॉर्म ऑफ टी. ओके, न्यू व्हेरिएबल. चालेल? येस. आता बघा याच्यावरती आपण एक्झाम्पल्स घेऊ. बघा जसं फॉर एक्झाम्पल, बाळांनो लक्ष द्या, एक्झाम्पल्स मध्ये हा तुम्हाला दिलाय पहिलं एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू द पॉवर 5x इंटू कॉस एक्स इंटू dx. हा आवाज नको आहे प्लीज. इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू पॉवर 5x. बाहेर निघायचं आहे का? इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू पॉवर 5x इंटू कॉस एक्स इंटू dx कसं सॉल्व्ह करायचं? सबस्टिट्यूशन मेथड मध्ये अशा टर्मला टी ठेवा की ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. बोला कुणाला टी ठेवाल जेणेकरून डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होईल? समजा फॉर एक्झाम्पल यू कॅन से पुट टी इज इक्वल्स टू साइन एक्स, टी इज इक्वल्स टू साइन एक्स. म्हणजे सांगा टी कोणाचं फंक्शन आहे? साइनचं. मग इथं काय करायचं? dt बाय dx. सांगा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, हा dt इज इक्वल्स टू किती असतं? कॉस एक्स इंटू dx. डिवाइड मधला dx तिकडे गेला. येस, याला घेतलं इक्वेशन नंबर किती असतं? 1. ओके, आता मला हे सांगा, सो यू सिम्पली कॅन से फ्रॉम 1 ऑब्वियसली आय इक्वल्स टू असणार आहे इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट न्यूमेरिकल आय इक्वल्स टू, हा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. सांगा काय करायचं? अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. तर मला हे सांगा. ओके बघा कॉस एक्स इंटू dx आहे. सांगा कॉस एक्स इंटू dx ला डायरेक्ट काय टाकेल? dt. म्हणजे तुम्ही अशा टर्मला टी ठेवलं की ज्याचा काय ऍडजस्ट झाला? डेरिव्हेटिव्ह. हे बघा डेरिव्हेटिव्ह घेतला. टॉपिक कुठला सुरू आहे? तर आता इंटिग्रेशनच्या प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे इथून पुढे. लक्षात ठेवा. पण अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. बट इन केस चुकून तुम्ही कॉस एक्स ला टी ठेवलं असतं. ओके सांगा पुट टी इज इक्वल्स टू किती असतं? कॉस एक्स. तर मला हे सांगा dt बाय dx किती आलं असतं? मायनस साइन एक्स. ठीक आहे, मायनसचा प्रश्न नाही आहे, तो कॉन्स्टंट आहे, तुम्ही कसाही सरकू शकलो असतो. पण मला हे सांगा dt ची व्हॅल्यू काय झाली असती? मायनस साइन एक्स इंटू dx. चला मायनस साइन इकडे शिफ्ट केली. मायनस dt इज इक्वल्स टू साइन एक्स इंटू dx. सांगा साइन एक्स इंटू dx ची टर्म आहे का की ज्याच्या ठिकाणी मी डायरेक्ट मायनस dt टाकेल? आहे का साइन एक्स इंटू dx? नाही, साइन रेस टू पॉवर 5x आहे, साइन एक्स नाही आहे. अरे ओके नाही. म्हणजे तुम्ही इथं अशा टर्मला टी नाही ठेवला की ज्याचा काय ऍडजस्ट होईल? डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट नाही कुठे? साइन एक्स इंटू dx टर्मच नाहीये. म्हणून लक्षात ठेवा जेव्हा ओके इंटिग्रेशन dx यांच्या दोघांच्या मनातले जे फंक्शन येईल ना त्यात खूप साऱ्या टर्म्स राहील आणि तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स राहील कोणाला टी ठेवायचं. तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स राहतील की कोणाला टी ठेवायचं. अशा केस मध्ये तुम्हाला हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं. कोणाला टी ठेवायचं सांगा? बोला. अशा टर्मला टी ठेवायचे ज्याचा त्याला टी ठेवल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला पाहिजे? न्यूमेरिकल मध्ये ऍडजस्ट झाला पाहिजे. इथंच तुम्हाला मी डेमो दिलाय. जर मी साइन एक्स ला टी ठेवला तर बरोबर कॉस एक्स इंटू dx ची व्हॅल्यू dt आली आहे. आणि जर का मी कॉस एक्स ला टी ठेवला असता तर साइन एक्स इंटू dx ची टर्मच नाही माझ्याजवळ. साइन रेस वर 5x आहे, तो साइन एक्स नाहीये, डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होत नाही. म्हणजे तुम्ही इथं चुकीच्या टर्मला टी ठेवला होता. बरोबर आहे. तर अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. आर यू गेटिंग? येस. आणि नंतर काय बोललो मी? ओके कन्वर्ट द होल न्यूमेरिकल इन द फॉर्म ऑफ न्यू व्हेरिएबल. ते न्यूमेरिकल आता त्या ओरिजिनल व्हेरिएबल मध्ये राहणार नाही, एक्स मध्ये राहणार नाही. ते न्यूमेरिकल आता नवीन व्हेरिएबल टी मध्ये कन्वर्ट होईल. कसं? तर फ्रॉम 1 आय इक्वल्स टू बोला इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स ला काय ठेवायचं? टी. सो टी रेस टू वर किती आहे? 5. आणि कॉस एक्स इंटू dx ला काय ठेवायचं? dt. खतम. आर यू गेटिंग? कन्वर्ट द होल न्यूमेरिकल इन द फॉर्म ऑफ टी. बघा आता त्या न्यूमेरिकल मध्ये कुठंच एक्स नाही राहिला, पूर्ण टी मध्ये झाला कन्वर्ट. झालं. आणि आता इंटिग्रेशन घ्या. काय होईल? विच फॉर्म्युला शाल आय यूज? एक्स रेस टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. फक्त व्हेरिएबल कुठला आहे? एक्स आहे की टी आहे? टी. खतम.
सो आय इक्वल्स टू किती होईल इंटिग्रेशन घ्यायचं आहे टी रेस टू आर 5 + 1 डिवायडेड बाय किती असतं 5 + 1 प्लस सी. सो गाईज आय इक्वल्स टू किती असतं टी रेस टू द पॉवर किती असतं 6 डिवाइड बाय 6 प्लस सी. आय इज इक्वल्स टू किती असतं 1/6 टी रेस टू द पॉवर 6 प्लस सी. आय इज इक्वल्स टू किती असतं 1/6 and what's value of t is sin x 6 plus c. Finish. 1/6 टी ची व्हॅल्यू किती ठेवायची sin x खतम. कारण दिलं न्यूमेरिकल x मध्ये होतं तर आलेला आन्सर मला x मध्येच लागेल ना. ते तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये करायचो सबस्टिट्यूशन ठेवायचं नंतर वापस द्यायचो ते तर करावं लागणार आहे. न्यू व्हेरिएबल आपण आणलेला आहे तो टीच घ्या कोणी म्हटलं पी घ्यायचं नंतर पी घ्या जनरली आपण टी घेत असतो. आर गेटिंग येस. पण आता होतं काय माहिती आहे का लक्षात ठेवा याच्यावर ओके तुमच्या महाराष्ट्र बोर्ड्समध्ये काही शॉर्टकट्स दिले आहेत 3 ते 4 3 शॉर्टकट्स दिले आहेत त्या शॉर्टकट्स तुम्ही डायरेक्ट यूज केले एंट्रन्सला तर बाय डिफॉल्ट यूज करा नो डाऊट पण तुम्ही बोर्डच्या एक्झामला सुद्धा ते शॉर्टकट्स यूज करू शकता. त्या शॉर्टकट्सला काही नाव दिले आहेत बाळांनो त्या शॉर्टकट्सला नाव दिले आहेत कोरोलॅरी म्हणून. काय नाव दिलं आहे सांगा कोरोलॅरी. लक्षात ठेवा आवाज नको आहे. कोरोलॅरी कोरोलॅरी 1 काय शॉर्टकट दिली सांगू. शॉर्टकट अशी दिली आहे की इंटिग्रेशन ऑफ एखाद्या फंक्शनची पॉवर n आहे आणि पुढे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. काय म्हणता मी लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ f of x to the power n इंटिग्रेशन ऑफ f of x to the power n into f dash of x इंटिग्रेशन ऑफ f of x to the power n into f dash of x into dx चा आन्सर काय असतं. म्हणजे एखादं फंक्शन आहे फंक्शनची पॉवर n आहे आणि पुढे त्याचा काय डेरिव्हेटिव्ह तर त्याचा आन्सर येत असतं बाळांनो f of x to the power n + 1 डिवाइड बाय n + 1. काय त्याचं आन्सर बोला f of x to the power कम ऑन n + 1 डिवाइड बाय n + 1. म्हणजे एखादं फंक्शन आहे फंक्शनची पॉवर n आहे पुढे त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याच फंक्शनचा पुढे डेरिव्हेटिव्ह आहे f dash of x इंटू dx असेल तर आन्सर येतं f of x to the power n + 1 upon n + 1 आणि इथं असतं प्लस सी. ओके तुम्हाला ओके हेच एक्झाम्पल बसवतो मी त्या शॉर्टकटमध्ये. हे बाय हेच न्यूमेरिकल बसतं साइन रेस टू द पॉवर 5x इंटू कॉस एक्स इंटू dx. ओके सो इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू द पॉवर 5x साइन रेस टू द पॉवर 5x साइन x रेस टू द पॉवर 5 इथं कोण आहे सांगा कॉस एक्स आणि इंटू कोण आहे dx. बघा दिसतंय का f of x to the power n f of x to the power n. कंपेअर करा कोरोलॅरी सोबत. सांगा n ची व्हॅल्यू किती आहे सांगा n ची व्हॅल्यू किती आहे n ची व्हॅल्यू किती आहे 5. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे का फंक्शन कोण आहे फंक्शन कोण आहे कंपेअर करा ना फंक्शन कोण आहे बोला त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह आहे का बघा. सांगा sin x चा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे कोरोलॅरी मध्ये बसतो न्यूमेरिकल. डायरेक्ट ठोका आन्सर काय आहे बोला डायरेक्ट ठोका आन्सर काय आहे बोला फंक्शन. हे माझं फंक्शन आहे बरोबर आहे ना sin x तुम्हीच बोलले आहेत. सांगा काय असतं sin x रेस टू द पॉवर किती असतं 5 + 1 डिवाइड बाय 5 + 1 म्हणजेच किती होईल sin x रेस टू द पॉवर किती असतं 6 डिवाइड बाय 6 + c. हे काय सेम आन्सर आलं बघा. वन्स यू कॅन सॉल्व बाय युजिंग अ मेथड ऑफ सबस्टिट्यूशन or you can use the corollary that is shortcut. Okay are you getting yes. मी फक्त उलट शिकवलं. काय उलट शिकवलं मी पहिले नॉर्मल मेथडने सांगितली नंतर शॉर्टकट सांगितली. करेक्ट आहे आर यू गेटिंग येस. ओके नेक्स्ट सेकंड क्वेश्चन घेतो. हां आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मला आवाज नको आहे बरं का आणि या टॉपिकला प्लीज लाईटली घेऊ नका आत्ता सांगता. हां जेवढा बेस्ट ऑफ बेस्ट शिकवता येईल तेवढा मी सांगतो तुम्हाला. ओके तर प्लीज लाईटली घेऊ नका टॉपिकला आत्ता सांगता. हां सेकंड इंटिग्रेशन ऑफ 1 upon x इंटू लॉग ऑफ x इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ 1 upon x इंटू लॉग ऑफ x इंटू dx काय कराल सांगा. सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. मी पुन्हा बोलता अशा डबला टी ठेवायचं ज्याचा काय ऍडजस्ट झाला पाहिजे डेरिव्हेटिव्ह. सांगा इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधातले हे फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये दोन टर्म्स आहे 1 upon x आणि 1 upon log x म्हणजे x आणि log x. तर दोन पैकी कुठल्या टर्मला टी ठेवा की जेणेकरून डेरिव्हेटिव्ह येईल. टीला टी ठेवाल की log x ला. जर का मी x ला डेरिव्हेटिव्ह x ला टी ठेवलं तर x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होतच नाही. log x ऍडजस्ट होतो का नाही. मग जर का मी log x ला टी ठेवलं तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x हे बघा 1 upon x ऍडजस्ट होतो. ओके नाही येस. त्यामुळे या न्यूमेरिकलला थोडं मी काय करतो लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यात जर का आलं असेल की log x ला टी ठेवायचा आहे कुणाला तर ज्या टर्मला टी ठेवायचा आहे त्याला थोडं इंटिग्रेशनच्या जवळ लिहायचं. इंटिग्रेशनच्या जवळ
ओके, मी लॉग एक्सला टी ठेवताय तर 1 लॉग एक्स लिहितो इंटिग्रेशनच्या जवळ, आणि बाकीच्या टर्म तिकडे फेकायच्या 1 x इंटू dx. लेट्स कन्सिडर मिनिंग थोडी चेंज केलाय मी न्यूमेरिकलचं. 1 × 1 1च असते, x इंटू लॉग एक्सच आहे. तुम्ही जर मनात डिसाईड केलं असेल की बाबा सर आपल्याला याला टी ठेवायचा आहे, तर ज्याला टी ठेवायचं असेल ती टर्म इंटिग्रेशनच्या जवळ लिहायची बस, चालेल. आणि ती टर्म सोडून बाकीच्या सगळ्या टर्म थोड्या दूर लिहायच्या म्हणजे बाजूला करायच्या. ओके, मग आता तुम्ही बोलले लॉग एक्सला टी ठेवायचं, सो पोट टी इज इक्वल टू किती असतं लॉग एक्स. येस, मग टी हे कोणाचं फंक्शन आहे एक्सचं. मग तुम्हाला म्हटलं मी dt बाय dx काय असतं बोला. व्हॉट्स dt बाय dx? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. व्हॉट इज dt? dt इज इक्वल टू किती असतं 1/x इंटू dx. 1/x इंटू dx. येस, आणि इथे काय करायचं बघा, फ्रॉम 1. आवाज नको आहे, फ्रॉम 1. सांगा काय असतं i इक्वल टू किती असतं इंटिग्रेशन ऑफ 1 येस व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ लॉग एक्स टी, आणि 1/x इंटू dx ला काय ठेवायचं सांगा dt. बघा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला. ऐकता आलं 1/x इंटू dx dt आहे. आणि मनातल्या मनात कन्वर्ट द होल न्यूमेरिकल इन द फॉर्म ऑफ न्यू व्हेरिएबल. बघा ते न्यूमेरिकल न्यू व्हेरिएबल मध्ये गेलं, आता कुठंच एक्स नाही राहिलं. तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. बघा तुम्ही करेक्ट टर्मला टी ठेवलं म्हणून बघा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dx आहे, त्याला dt ठेवलं. चला, अँड नाव सांगा याचा आन्सर काय लिहाल बोला. इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचारायचं क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे सांगा. 1/t कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स. शिकवलाय का आपल्या 23 फॉर्म्युला मधला हा फॉर्म्युला आहे की नाही? अरे आता इंटिग्रेशन घ्या ना. इंटिग्रेशन dt यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, त्याला विचारायचं क्वेश्चन तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बरं. 1/x कोणाचा आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स. पण लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स की लॉग ऑफ मॉड ऑफ टी? लॉग ऑफ मॉड ऑफ टी. करेक्ट आहे. आपल्या 23 फॉर्म्युला मधला एक फॉर्म्युला आहे. सो i इक्वल्स टू इंटिग्रेशन i इक्वल्स टू इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड नाही लिहिलं तर चालते लॉग ऑफ टी. ओके, आणि प्लस किती असतं c, वापस करा. i इज इक्वल्स टू लॉग ऑफ व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ टी सांगा. टी ची व्हॅल्यू किती आहे सांगा लॉग एक्स. फिनिश. आर यू गेटिंग? येस, सबस्टिट्यूशन मेथड. चालेल. आता याच्यावर सुद्धा बेसिक कोरोलरी आहे. काय कोरोलरी आहे बघा. येस, सो दिस इज द कोरोलरी टू. काय कोरोलरी आहे? कोरोलरी अशी आहे की इंटिग्रेशन ऑफ, खाली जर का एखादं फंक्शन असेल डिनॉमिनेटर मध्ये, लक्ष द्या, खाली जर का एखादं फंक्शन असेल डिनॉमिनेटर मध्ये आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल, काय असेल बाळांनो? डेरिव्हेटिव्ह. खाली जर का एखादं फंक्शन असेल डिनॉमिनेटर मध्ये आणि वर त्याचा काय असेल? डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स असेल, तर आन्सर काय तो माहितीये का? लॉग ऑफ, डायरेक्ट खालची डाव, खतम. काय बोललो मी सांगा. खाली जर फंक्शन आहे वर त्याचा काय सांगा? डेरिव्हेटिव्ह. खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आन्सर काय येतं? लॉग ऑफ खालची टर्म. खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आन्सर काय येतं? लॉग ऑफ खालची टर्म. लॉग ऑफ खालची टर्म. खालची टर्म कुठली आहे? एफ ऑफ एक्स. खालची टर्म कुठली आहे? एफ ऑफ एक्स. करेक्ट आहे. ओके सर, याचं एखादं एक्झाम्पल घ्या. ओके, मी तुम्हाला सांगितलं हेच एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला लगेच प्रूव्ह होते की आन्सर मॅच झाले पाहिजे. इंटिग्रेशन ऑफ 1 किती असतं? एक्स इंटू लॉग ऑफ एक्स इंटू dx. आता विचार करा हे न्यूमेरिकल या कोरोलरी मध्ये कसं बसतं. तुम्ही थोडं डोकं लावतो आणि काय करतो माहिती आहे का? इंटिग्रेशन ऑफ, सांगा खाली कोण आहे? एक्स इंटू लॉग ऑफ एक्स आहे, तर खाली मी फक्त लॉग ऑफ एक्स लिहितो आणि 1/x आहे तिथे लिहितो 1/x. मी कुठेही न्यूमेरिकलचं मिनिंग चेंज करत नाहीये. जर तुम्हाला जर मी विचारलं का रे बाळांनो, का रे एक्स कुठे आहे? न्यूमरेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे? तर त्याची हक्काची प्लेस कुठली आहे? काय मग खालीच येणार आहे तो. अरे ओके नाही. आणि आता बघता बघता काय झालं? खाली कोण आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x वर आहे का? टॉपिक कुठला सुरू आहे? विचारत काय मी? डेरिव्हेटिव्ह. लक्ष द्या, जेव्हा डेरिव्हेटिव्ह टॉपिक होता तेव्हा मी इंटिग्रेशनचं काहीच विचारायचं नाही. ओके, समजताय का? तर डेरिव्हेटिव्ह मध्ये प्युअर डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे जेव्हा इंटिग्रेशन शिकवतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये काय घ्यावा लागतो? डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो किंवा माहित पाहिजे. लक्ष द्या इकडे. ओके, खालच्या टर्मचा खाली कोण आहे? लॉग एक्स, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतं? 1/x वर आहे. खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. बघा खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. करेक्ट आहे. सो याला लिहू शकता इंटिग्रेशन ऑफ, खाली कोण आहे सांगा? लॉग एक्स आहे, आणि वर कोण आहे? त्या लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे. लिहिण्याची पद्धत असते. समजलंय? खाली कोण आहे फंक्शन, वर कोण आहे? एफ डॅश ऑफ एक्स, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. खाली कोण आहे? लॉग एक्स, आणि वर कोण आहे? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. बघा आहे 1/x. यस, जर असं असेल खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर येत असेल तर आन्सर काय येतं? लॉग ऑफ खालची टर्म. लॉग ऑफ खालची टर्म. लॉग ऑफ खालची टर्म. हा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ खालची टर्म. हे पण एरो केलाय. सांगा खालची टर्म कुठली आहे? सांगा ना खालची टर्म कुठली आहे? लॉग एक्स. सो लॉग ऑफ लॉग एक्स.
हे तुम्ही आन्सर तुम्हाला तसे काढून दाखवलं होतं बघा. ओके, सो यू कॅन सॉल्व बाय युझिंग अ कोरोलरी और बाय युझिंग अ सबस्टिट्यूशन मेथड. सर शॉर्टकट्स ह्या फक्त एंट्रन्स मध्ये यूज करायच्या का? तर ऑब्विसली, पण बोर्ड्स मध्ये सुद्धा दिले आहे टेक्स्टबुक मध्ये, तर तुम्ही बोर्डची न्यूमेरिकल सॉल्व करताना सुद्धा हे शॉर्टकट्स लिहू शकता. समजताय मी काय बोलताय? नाही तर या लेक्चर मध्ये मी सांगितलंच नसतं तुम्हाला. फक्त त्यांना शॉर्टकट्स नाही, कोरोलरी म्हणून यूज केले. ओके, नेक्स्ट. आवाज लक्ष द्या बरं का, मी आत्ता सांगतो. हा दार बंद कर समीक्षा. हा नेक्स्ट बाळानो, थर्ड क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ tan x इंटू sec square x इंटू dx. चला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. इंटिग्रेशन आणि dx यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन, फंक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे. न्यूमरेटर मध्ये sec square x आहे, डिनॉमिनेटर मध्ये रूटच्या आतमध्ये tan x आहे, बरोबर आहे. तर नेहमी म्हणतो अशा टर्मला टी ठेवा की ज्याचा काय ऍडजस्ट झाला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह. सांगा कोणाला टी ठेवाल? sec x ला ठेवाल की tan x ला ठेवाल? डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. सांगा sec x ला जर टी ठेवलं तर sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ए पागल कुठल्या, sec x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? sec x इंटू tan x. आणि tan x ला ठेवलं तर ते तर माहीतच रेडी होते बघा ना, वर sec square x आहे ना. मग कोणाला टी ठेवणं जास्त सोयीस्कर राहील? tan x ला. करेक्ट आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जर का तुमचं डिसाईड झालं असेल की हे आता पहिला दिवस आहे तर समजत नाही बरं का लगेच. जसे जसे दिवस निघून जातील तुम्हाला हळूहळू समजेल. ओके, पहिल्या दिवशी असं लगेच समजत नाही, पण फोकस राहा. मी काय करतो ते लक्ष द्या. अशा टर्मला टी ठेवा ज्याचा डेरिव्हेटिव्ह, कारण की ऑप्शन खूप सारे असतात. आणि जर का कन्फ्युजन झालं ट्रायल घ्या कुठेतरी. जसं फॉर एक्झाम्पल, नाही सर मला टी इज इक्वल टू sec x ठेवायचं आहे, चला मग डेरिव्हेटिव्ह घे. dt बाय dx काय असतं बोला? sec x इंटू dx. ओके, मग dt ची व्हॅल्यू किती आहे बोला? sec x इंटू किती असतं? सॉरी sec x इंटू tan x ना, sec x इंटू tan x आणि हा dx. अगं बाई सरांनी शिकवलं होतं अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा काय ऍडजस्ट झाला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह. मग सांगा sec x इंटू tan x इंटू dx व्हॅल्यू काय टाकायची मला? dt. पण sec x इंटू tan x इंटू dx आहेच कुठं? जसं बरोबर ऍडजस्ट झालं पाहिजे, sec x इंटू tan x इंटू dx आलं पाहिजे. खचकन तिथं जाऊन dt फेकून दिली. येत आहे का? नाही म्हणजे तुम्ही चुकीच्या टर्मला टी ठेवला. रफ मध्ये करा नाही. मग चला sec x चा ट्रायल चूक झालं, आता दुसरा ऑप्शन काय आपल्याजवळ? tan x आहे. दोनच आहेत ना टर्म, तर tan x आहे. मग tan x ला टी ठेवा, बघा बरं जमते का? सो यू कॅन से पुट युअर टी इज इक्वल टू किती असतं? tan x. सो टी इज इक्वल टू tan x. मग dt बाय dx किती असतं? tan x की tan डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec square x. सो dt ची व्हॅल्यू किती असतं बोला? येस, इट्स sec square x इंटू किती आहे? dx. अरे बापरे, मी थोडं तुम्हाला सांगितलं होतं, जर का तुम्ही डिसाईड केलं असेल tan x ला टी ठेवायचं तर ती टर्म थोडी कोणाच्या जवळ ठेवायची? इंटिग्रेशनच्या. आणि बाकीच्या टर्म थोड्या लांब ठेवायच्या. कशा लिहिण्याची? हे फालतूपणा आहे बरं का, माझा आहे फालतूपणा. हा माझा आहे फालतूपणा. सर तुम्ही तसे लय फालतू आहात. हा नाही का अमित? अमित बरोबर ना? हा ओके. ओके नाही सर तुम्ही तसे लय फालतू आहात. मी फालतू आहे की तू फालतू आहे? तू फालतू आहे. एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर, मग का बरं फालतूपणा करतो? हा सर मी काय केलं? तू काय करत नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. हा आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. बस काय करायचं, मी ठरवलं आहे की आपल्याला tan x ला टी ठेवायचा आहे, त्या टर्मला इंटिग्रेशनच्या जवळ ठेवायचं, बाकीच्या टर्म तिकडे फेकायच्या. मग आता इथे काय करायचं? पुट. हा कीर्ती, काजल, काजल नाव आहे तुझं? लक्ष दे बाळा, खाली का बघताय? हा आता इथे काय करायचं? पुट. हा पुट टी इज इक्वल टू tan x. आवाज नको आहे. पुट टी इज इक्वल टू tan x. सांगा dt बाय dx किती असतं? tan x चा डेरिव्हेटिव्ह किती असतं? sec square x. मग dt ची व्हॅल्यू किती असतं बोला? इट्स sec square x इंटू dx. करेक्ट आहे. आणि कन्वर्ट होल न्यूमेरिकल इन द फॉर्म ऑफ t. सो i इक्वल्स टू किती असतं? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ बोला tan x. सांगा tan x ला काय ठेवायचं? t. आणि हा sec square x इंटू dx आहे का? यासाठी डेकोरेशन नाही करायचं, नाही तर हा झिरो इकडे येईल मार्जिनच्या. टीचर लोकांना माहित असते ते. sec square x इंटू dx ला काय? dt. म्हणजे समजतं काय बा? डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला. आर यू गेटिंग? तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की कुणाला टी ठेवायचं आहे. तुम्हाला ऑप्शन भरपूर असतात तिथं. ती तुमची प्रॅक्टिस आणि तुमचे फॉर्म्युले कसे पाठ आहेत
आणि तुमचं इमॅजिनेशन 2-3 स्टेप तुमच्या डोळ्यात इमॅजिन झाल्या पाहिजे. तर डोळ्यात की डोक्यात ते तुमचं तुम्ही बघा, फक्त गुडघ्यात नका होऊ देऊ. ठीक आहे. हा झालं. नाव इट्स अ पार्ट ऑफ इंटिग्रेशन. सांगा नाव इट्स इंटिग्रेशन. हाऊ टू टेक इंटिग्रेशन बोला. 1/√t चं इंटिग्रेशन कसं घ्याल? इज देअर एनी फॉर्म्युला? जे 23 फॉर्म्युले लिहून दिले त्यात 1/√t चा फॉर्म्युला आहे का इंटिग्रेशनचा? नाही आहे. मग हा टी ची पॉवर काय कराल? 1/2. 1/2 ला खेचा वर म्हणजे 1/2 येईल की -1/2. आणि विच फॉर्म्युला? टी रेस टू द पॉवर n चा n+1/n+1. ओके असं झालं. नाही तर थोडं खोपड्याला ताण द्या. ओके रात्री झोपताना नवरत्न तेल लावून झोपत जा. अरे समजलाय की नाही? आणि सकाळी उठल्यावर क्लासला येताना 1 चमचा ते कोकोनट ऑइल पिऊन येत जा. डोक्याला लावायचं नाही. व्हर्जिन कोकोनट ऑइल खायचं. कोकोनट ऑइल ते पिऊन येत जा बरं का. डोकं चांगलं चालते शार्प. मी दररोज पितो. इंटिग्रेशन सुरू झालं तेव्हापासून. समजलंय का? खरंच सांगताय, खोटं नाही बोलताय. उद्या मी बॉटल घेऊन येऊ का दाखवायला? ठीक आहे. आज फोटो पाठवतो रात्री. ठीक आहे घरी. समजलाय का? अबे डोक्याला लावायचं खोबऱ्याचं तेल पिऊन याल नाही तर. समजलाय का? एक व्हर्जिन कोकोनट ऑइल असतं ते पिऊन यायचं. त्यांनी असं फ्रेश वाटते एकदम. चवीला थोडं विचित्र आहे. ओके पण एकदम फ्रेश वाटते. हे साई लक्ष दे. करून येत चला बरं का. या गोष्टी करा. या गोष्टी फार गरजेच्या आहेत. चपात्या भाकरी आणि राईस खाऊन तुम्ही पागल होणार. बिनकामाचं फूड खाताय आपण. फक्त आपल्या बॉडीला सवय लागली आहे त्याची. समजलाय काय? काहीतरी खा म्हणून तुमचे टाडके चालत नाही. बस 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 लक्ष द्या. बस बस बस. हा लक्ष द्या. लक्ष द्या. तुला काहीच फरक पडणार नाही ते खाऊ नये. हा लक्ष द्या. ठीक आहे. ठीक आहे. पार्थ ते खाऊ नये तुला फरक नाही पडणार. ठीक आहे. हा तुला वेगळी ट्रीटमेंट देतो. एक केबिन मध्ये सांगतो मी. ठीक आहे. हा लक्ष द्या. हा समजलं हे? अरे समजलं इथपर्यंत? बोला आता काय करायचं ते तर तुम्ही बेसिक सांगितलंय. 1/2 वर आल्यावर -1/2 n+1/n+1. हो म्हणा. येस लक्ष द्या इकडे. हा आता इकडे बघा बाळांनो. मी इथं काय करतो बघा. ते बरोबर आहे बरं का. यू कॅन डू इट. ओके अदरवाईज I = माझ्याजवळ जेवढे 23 फॉर्म्युले आहेत लिमिटेड त्याच्या भरोशावर मी काय करू शकतो. इथं √t. इथं कोण आहे सांगा? dt. मी काय करतो माहिती आहे का? 2 नी मल्टिप्लाय करतो. 2 नी डिवाइड करतो. चला चका. हा सो I = 2 इज अ कॉन्स्टंट टेकन आउटसाइड 1/2 √t into dt. येस I = किती असतं? 2. इंटिग्रेशन आणि dt यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन. त्याला विचारायचा क्वेश्चन की भाई तू किसका डेरिव्हेटिव्ह आहे? सांगा 1/2 √t. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? √t चा डेरिव्हेटिव्ह आहे. प्लस सी. त्या 23 फॉर्म्युल्यामध्ये असा एक फॉर्म्युला लिहून दिलाय मी. तुम्ही n⁻⁴ हे केलं त्या मेथडनी हेच आन्सर येणार आहे. पण हे दॅट इज मोर इझी. जिथं बुंदीची गरज पडते. कोणाची? बुंदीची की बुद्धीची? बुद्धीची. साधी गोष्ट. क्रिएटिव्ह राहा ना थोडे. डॉंकी वर्क कशाला करता? अरे पागलांनो हे शिकवलं नाही का? 1/2 √x * dx 23 मध्ये लिहून दिलाय ना एक फॉर्म्युला. काय असतं सांगा? √x + c. फक्त t आहे. तर हा 2 कुठून आला? हा 2 आहे ना बाहेर निघालेला. ओके आवाज. इथे मला 2 हवा होता. इथे नव्हता 2 म्हणून तो एक्स्ट्रा घेतला वापस दिला. शेवटी कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मी ऍडजस्ट करू शकतो. व्हेरिएबलच्या टर्म ऍडजस्ट नसतात होत. झालं. सो I = किती होईल? 2 √t. टी ची व्हॅल्यू काय ठेवली मी? मी टी ची व्हॅल्यू काय ठेवली मी? tan x. मी टी ची व्हॅल्यू काय ठेवली मी? tan x. व्हॉट इज एव्हरीवन? येस लक्ष द्या. आता बाळांनो मला हे सांगा. हे बघा मी सबस्टिट्यूशन मेथड सुरू केली. लक्ष द्या बरं का. मी सबस्टिट्यूशन मेथड सुरू केली. त्यात हे लक्षात ठेवा. थोडं वाचताना विचित्र वाटत असेल, ऑड वाटत असेल सर वी आर अ सायन्स स्टुडंट्स सो वाय शुड वी लर्न इन मराठी अँड स्वयं. शहाणपणा करू नका. जसं तुम्हाला समजेल तसंच शिकवलंय. हा तुम्हाला हायफाय शिकवलं समजणार नाही. समजलंय? पाठ करायचं. गपचूप पाठ करायचं. शहाणपणा नाही करायचा. हा ओके आता लक्ष द्या इथं. लक्ष द्या इथं. लक्ष द्या. एक न्यूमेरिकल मी सबस्टिट्यूशन मेथडने घेतलं. त्यावर बेस शॉर्टकट घेतली. यू कॅन सॉल्व द न्यूमेरिकल बाय युजिंग एनी वन ऑफ द 2 मेथड. दुसरी मेथड घेतली. दुसरं न्यूमेरिकल घेतलं. हे सबस्टिट्यूशननी सॉल्व करा. अदरवाइज त्याची एक कोरोलरी आहे. तिसरी मेथड घेतली.
त्याची सबस्टिट्यूशन घेतली आहे मी, पण त्याची कोरलेरी आहे, शेवटची कोरलेरी आहे. तर त्याची शॉर्टकट अशी आहे, बाळांनो लक्ष द्या. कोरोलॅरी नंबर 3, हा, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स आणि वर एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स काय असतं सर? लॉग ऑफ मॉड ऑफ खालची टर्म. कारण तुम्ही शिकवलं सर, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह कुठे पाहिजे, खालच्या डेरिव्हेटिव्ह कुठे पाहिजे, अरे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह कुठे पाहिजे वर, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर. तर आन्सर लॉग ऑफ खालची टर्म बरं आहे. पण तुम्हाला इथं समजतंय का, इथं डिनॉमिनेटरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर नाही आहे, त्या रूटच्या आतमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. तुम्ही जर डिनॉमिनेटर म्हटलं तर डिनॉमिनेटर कोण आहे, डिनॉमिनेटर कोण आहे, रूट ऑफ एफ ऑफ एक्स आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह थोडी आहे का डेरिव्हेटिव्ह, तुम्ही काय एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्याल का पहिले, की पहिले रूटचा घ्याल, रूटचा. तर रूटचा डेरिव्हेटिव्ह नाही आहे वर, रूटच्या आतमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. म्हणजे कोरोलरी चेंज झाली. ए लक्ष द्या, रूटच्या आतमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जर का वर असेल तर आन्सर असतं 2, ही टर्म कॉपी पेस्ट करायची प्लस सी. आन्सर किती असतं बोला 2. आणि ही जी खालची टर्म आहे दिसताय का दोन्ही डोळ्यांनी, रूटच्या आतमध्ये एफ ऑफ एक्स आहे, ही टर्म काय करायची, कॉपी पेस्ट, कॉपी अँड पेस्ट, कॉपी अँड पेस्ट. सर कॉपी कट पेस्ट, कट नाही करायची, इथंच राहू द्यायची, ही तिकडे न्यायची, कॉपी अँड पेस्ट. हो म्हणा, हो म्हणा ना बे. सांगा बरं, याचं एक एक्झाम्पल घेतो. सांगा, रूटच्या आतमध्ये कोण आहे, माझ्या थोबड्याकडे बघू नका, बोर्डकडे बघा. रूटच्या आतमध्ये कोण आहे, रूटच्या आतमध्ये कोण आहे, टॅन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. रूटच्या आतमध्ये एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. बसते का कोरलेरी, हो का आन्सर 2, खालची टर्म कॉपी पेस्ट, अंडर रूट ऑफ टॅन एक्स आणि प्लस सी. काय सांगू मी सांगू तुम्हाला, आ आ आ आ सेम आहे, नाही सर फरक आहे. तो रेड पेन आहे, हा पर्पल आहे. जय, सगळे ओके आहे, तू इकडे बघ, समजताय. सो यू कॅन सॉल्व बाय युजिंग अ मेथड ऑफ सबस्टिट्यूशन और बाय युजिंग अ मेथड ऑफ कोलोलॅली, कोलोलॅली. समजताय सगळ्यांना, येस. आर यू गेटिंग गाइस, येस, कम ऑन एवरीवन, येस. नेक्स्ट. हा, जास्त झालं का, पागल आहे का, मला फील होत नाही मी काही शिकवलंय म्हणून. एवढ्या सकाळी उठून येतात, एवढ्या सकाळी झोपीतनं उठून येतात आणि स्पेशली पीसीएम वाले बिचारे थर्सडे फ्रायडे सॅटर्डेला फक्त एका लेक्चरला येतात आणि एका लेक्चरला असे 7-8 क्वेश्चन घेऊन जायचं का, असं बंच असला पाहिजे डोक्यात, बंच. बस होईल का, अरे पण 8:45 वाजेपर्यंत लेक्चर आहे, इट्स नाउ ओनली. ए काय काय 5 मिनिट ब्रेक, रॉंग, इट्स रॉंग. ऐका ऐका ए ऐका 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 ए, आता बोर नाही करत, लक्ष द्या. हा, एक संडे तुम्हाला मला द्यायचा आहे चांगला कुठला तरी, नेक्स्ट मोस्ट प्रोबॅबली हा संडे मला तुम्हाला म्हणजे तुम्ही मला द्या, म्हणजे आपल्याला थोडं मॅथ्स 4 दिवस आपण मागे आहोत. किती दिवस, ते ॲटम्स मॉलिक्युल्स न्यूक्लियर मधातच आला, त्यामुळे आपण मॅथ्स 4 दिवस मागे आहोत. एका संडेला आपण कव्हर करून घेऊ 4-5 तास घेऊन. म्हणजे त्यात संडेचे एंट्रन्सचे लेक्चर राहतील, ते ॲज इट इज राहतील. हे मी एक्स्ट्रा बोलताय, एक्स्ट्रा द्या. हा, ए ए ए ऐका ए बाळांनो, ए बाळांनो लक्ष द्या, मला लक्ष द्या, मला एक सांगा, ए पागलांनो लक्ष द्या. हा, मला एक सांगा, तुमची 12वीची बॅच आहे, हो म्हणा. 11वीची बॅच आहे, हो म्हणा. महिलाश्रमची 11वीची बॅच आहे, हो म्हणा. 12वीची बॅच आहे, हो म्हणा. पण मी एक्स्ट्रा टाइम तुम्हालाच द्यायला रेडी आहे, बाकी कोणाला देत नाही मी. तर माझ्यासाठी तुम्ही सगळे लोक स्पेशल आहात बाळांनो, काहीतरी काय सांगा, स्पेशल आहे, लक्षात ठेवा. तर तुम्ही असं इग्नोर करू नका, लक्षात ठेवा.
महिला आश्रमच्या मुली मला नेहमी म्हणतात सर आमचं एक्स्ट्रा लेक्चर घ्या, एक्स्ट्रा लेक्चर घ्या. मी कधीच घेत नाही. पण वेदांत लक्ष दे बाळा. तर तुम्ही लक्ष द्या, काहीतरी मी तुमच्यासाठी एक्स्ट्रा घेताय तर काहीतरी तुमचाच फायदा होणार आहे. तुम्ही आज मला 100% सांगतो, तुम्ही मला शिव्या घालाल, तुमचे पॅरेंट्स काय ओरडतील की त्या देशमुखला काही कामधंदे आहे की नाही, पण रिझल्ट लागल्यावर बाळांनो तुमचाच फायदा होईल. शेवटी सिलेबस ज्या दिवशी संपायचा आहे ना त्याच दिवशी संपवणार मी. या संडेला लेक्चर घेतलं काय नाही घेतलं काय, समजलंय का? काय होईल फक्त मग न्यूमेरिकल कसे संपायचे कसे उरकवायचे हे मला माहित आहे ना. जेवढा तुम्ही जास्त टाइम दिला तेवढं बाळांनो जास्तीत जास्त न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करून घेईल. हे न्यूमेरिकल आहे, टेक्स्टबुकचे न्यूमेरिकल आहे, सॉल्ड एक्झाम्पल आहे, घेतो ना मी, मॅक्सिमम करून घेतो तुमच्याकडनं. तुम्हाला टाइम तर द्यावा लागेल मला. बरं असं नाही आहे की तुम्हाला इथं बसून ठेवतो मी छानपैकी चेअरवर बसून मस्त गाणे ऐकतो. नाही बाळा, तुम्ही बसले असतात, मी तर 4-4-5 तास कंटिन्यू उभा असतो. तुम्ही फक्त बसून बघता, कंटिन्युअसली मी उभा असून बोलतो. लक्षात ठेवा, जे काय सुरू आहे ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. बरं आहे का? ते 4 तास एक्स्ट्रा घेताय तर त्याचे काही एक्स्ट्रा पैसे घेतो का मी? नाही घेत. तोही प्रश्न नाही आहे काही. तर सगळ्या गोष्टीमध्ये तुमचाच फायदा आहे, माझा काहीच फायदा नाही. माझा एकच फायदा आहे, तुमचा रिझल्ट चांगला लागला तर माझं नाव होईल, बस तेवढाच माझा स्वार्थ आहे. दोन क्वेश्चन झाले तेवढ्या वेळात. हा, आता मी कोणाला तरी उभं करणार. एवढा तुमच्यात कॉन्फिडन्स आहे तर मला 2 क्वेश्चन बरोबर सांगा. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर मी सोडून देईल, नाही तर मग मला तर स्टिक राहावंच लागेल बाळानो. चल आली ती उभी राहा. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट एकदम सिंपल आहे, बिलकुल घाबरायचं नाही. I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन अपॉन एक्स इंटू डी एक्स. सांगा अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. चल बोल, थोडं डोकं लावत होता, इकडे तिकडे पागलासारखी बघू नको आणि कोणाला विचारू नको. अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. बोला आता मला हे सांगा, इंटिग्रेशन डी एक्स यांच्या दोघांच्या मधलं फंक्शन आहे. ते फंक्शन आहे लॉग एक्स रेस टू द पॉवर एन अपॉन एक्स. तर टी ठेवायला किती ऑप्शन आहे तुमच्याजवळ? 2. एक न्यूमरेटरची टर्म लॉग एक्स आणि एक डिनॉमिनेटरची टर्म एक्स. तर चुप राहणं, तू अदिती आहे का? तू बारसं करू का? तू बारसं करू का? मग शांत बस ना. हा, लक्ष द्या, अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा काय ऍडजस्ट झाला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह. चल बोला दीदी. अशा टर्मला टी ठेवायचं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झाला पाहिजे. आवाज नको आहे. अशा टर्मला टी ठेवा की ज्याचा डेरिव्हेटिव्ह, इमॅजिन करा ना बाबा, मी याला टी ठेवलं त्याचा डेरिव्हेटिव्ह तो दुसरा येतो का? तसं मी एक्स ला डेरिव्हेटिव्ह ठेवलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स येतो का? आणि मग लॉग एक्स ऍडजस्ट झाला पाहिजे. आणि मी लॉग एक्स ला टी ठेवलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स येतो का? येतो की लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतं? 1 अपॉन एक्स. आणि मला एक्स पाहिजेच नाही, 1 अपॉन एक्स पाहिजे. बघा एक्स खाली आहे. इमॅजिन करा ना, थोडा डोक्याला ताण द्या. मी समजलाय का मी काय म्हणताय? बाळांनो, बोर्डाचे पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. मी गॅरंटी घेतो पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला खूप माझी येणार आठवण. इथं जर सर असते ना, फटकन सांगितलं असतं कोणाला टी ठेवायचा आहे, मी राहिलो उभा, पण पेपर झाल्यावर गेटच्या बाहेर. समजलाय का? तर थोडं डोक्याला ताण द्या. एकदा तुम्हाला जमलं ना, तुम्हाला इंटरेस्ट येईल त्याच्यात. सांगा कुणाला टी ठेवाल? एक्स ला की लॉग एक्स ला? लॉग एक्स. आवाज नको आहे रे, आवाज नको आहे मला. लक्ष द्या, आता मला माहित आहे लॉग एक्स ला टी ठेवाल. चला मी डायरेक्ट केलं तर चालते. याला इक्वेशन नंबर 1. सो यू कॅन से पुट टी इज इक्वल्स टू लॉग एक्स. सो dt बाय dx इज इक्वल्स टू किती असतं? 1 अपॉन एक्स. सो dt ची व्हॅल्यू किती असतं? 1 अपॉन एक्स इंटू dx. आवाज नको आहे रे. ओके, 1 अपॉन एक्स इंटू dx. सो हे बा 1 अपॉन एक्स, हे बा डायरेक्ट ऍडजस्ट झाला. 1 अपॉन एक्स इंटू dx आहे, डायरेक्ट टाका dt. मी म्हणतो ना, ज्या टर्मला टी ठेवायचे जवळ घ्यायची, दुसरी तिकडे टाकायची. तसं नाही केलं तर मग असं लक्षात ठेवा. ओके, सो यू कॅन से फ्रॉम 1. सांगा फ्रॉम 1 I इक्वल्स टू किती असतं? इंटिग्रेशन. बोला लॉग एक्स ला काय ठेवायचं? टी रेस टू द पॉवर किती असतं? एन. dx आणि 1 अपॉन एक्स इंटू dx काय असतं? dt. सो गाईज I इक्वल्स टू टी रेस टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन n प्लस 1 डिवायडेड बाय काय असतं? n प्लस 1 आणि प्लस c. सो I इज इक्वल्स टू, सांगा टी ची व्हॅल्यू कोण आहे? लॉग एक्स. सो इट्स लॉग एक्स रेस टू द पॉवर किती असतं? n प्लस 1 डिवायडेड बाय किती असतं? n प्लस 1 आणि प्लस किती असतं? c. खतम. आर यू गेटिंग? येस. ओके, झालं.
डोकं लावा बाळांनो, भरपूर व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. जसं सेकंड I equals to integration of 1 upon it's a sin x into cos x. आता इथे न्यूमेरिकल सबस्टिट्यूशन मेथडचं नाहीये, हे न्यूमेरिकल मागच्या टाइप मध्ये आपण घेतलेलं आहे असं. ओके, I equals to integration of तबा 1 ला काय करा माहितीये का, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा अपॉन इथे काय करायचं बोला, sin x into cos x into dx. So I equals to integration of a plus b by c, a by c, b by c. वर किती टर्म्स आहे, 1 की 2 आणि खाली एकच आहे, प्रॉडक्ट मध्ये एकच टर्म असते, मग सेपरेट करा. सो इथे काय असतं बोला, इट्स अ sin स्क्वेअर x अपॉन इथे काय करायचं, sin x into cos x प्लस cos स्क्वेअर x, इथे काय करायचं बोला, sin x into cos x. आवाज नको आहे प्लीज, आणि into dx. सो I equals to integration of एक साइन एका साइन सोबत कॅन्सल, मग काय राहिलं, sin अपॉन cos tan x प्लस एक cos एका cos सोबत कॅन्सल, cos अपॉन sin म्हणजेच कोण असतं, cot x. आणि प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट करा. I equals to इंटिग्रेशन ऑफ कोण आहे, tan x तिकडनं आला dx प्लस इंटिग्रेशन ऑफ इकडनं आला cot x तिकडनं आला dx. आवाज नको आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ tan काय असतं, लॉग ऑफ मॉड ऑफ sec x. मॉड नसेल लिहायचं तर बॉक्स आहे, मला काही फरक नाही पडत. प्लस इथे किती असतं, लॉग ऑफ sin x प्लस c. फॉरले पार्ट पाहिजे. ओके, सो I equals to log of a plus log of b. सांगा log of a plus log of b is a log of a into b. सांगा a कोण आहे, sec x, आणि b कोण आहे सांगा, sin x. खतम. प्लस c. सो I is equals to किती असतं, log of, एव्हरीवन नो sec is a reciprocal of cos. इथे किती असतं, sin x प्लस c. sin upon cos म्हणजे किती असतं, tan x. Log of tan x plus c. Is that clear? What did everyone? Is that clear? Yes. Okay, next. एक लास्ट बस होईल, एक लास्ट. ठीक आहे, चालेल. इंटिग्रेट वाले तुम्ही हे लिहून घ्या लवकर, तुमचं आकाश सरांचं लेक्चर लगेच सुरू होणार. 10 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं सगळं संपवायचं, लिहून संपवायचं, आणि तुमचं खाणं पिणं काय सगळं संपून टाकायचं.